नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी जी प्रश्नसंचाची सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजचा हा 9वा भाग आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तसेच मित्रांनो, हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या भागामधील जे काही प्रश्न आहेत ते अतिसंभाव्य आहेत, म्हणजे ती परीक्षेच्या खूप महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागातील हा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंक्रोनस मोटरचा ऑपरेटिंग स्पीड। ऑप्शन ए लोड बदलून, ऑप्शन बी पुरवठा व्होल्टेज बदलून, ऑप्शन सी वारंवारता बदलून, ऑप्शन डी ब्रेक वापरणे याद्वारे नवीन निश्चित मूल्यात बदलता करून। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वारंवारता बदलून। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 4 ध्रुवीय सिंक्रोनस मोटरला 440 व्होल्ट 50 हर्ट्झचा पुरवठा असतो। मोटरचा सिंक्रोनस वेग मोजा। ऑप्शन ए 1056 RPM, ऑप्शन बी 350 RPM, ऑप्शन सी 1500 RPM, ऑप्शन डी 5550 RPM। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1500 RPM। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। नो लोडवर लीडिंग पॉवर फॅक्टरवर काम करणारी सिंक्रोनस मोटर। ऑप्शन ए कंडेन्सर, ऑप्शन बी सिंक्रोन कंडेन्सर, ऑप्शन सी इन्व्हर्टर, ऑप्शन डी कन्व्हर्टर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोनस कंडेन्सर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंक्रोनस मोटरचा फी वक्र खालील राशीमधील संबंध दर्शवितो। ऑप्शन ए आर्मेचर करंट आणि फील्ड करंट, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर आणि फील्ड करंट, ऑप्शन सी आर्मेचर करंट आणि पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी आर्मेचर व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर करंट आणि फील्ड करंट। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। मोटार ज्या टार्कवर स्टेपमध्ये खेचले त्याला डॅश म्हणतात। ऑप्शन ए ब्रेक अवे टार्क, ऑप्शन बी पुल इन टार्क, ऑप्शन सी पुल आउट टार्क, ऑप्शन डी होल्डिंग टार्क। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पुल इन टार्क। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 6 ध्रुव असलेल्या सिंक्रोनस मशीनचे प्रति मिनिट किती रोटेशन असतात? 440 व्होल्ट 60 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सी। ऑप्शन ए 800, ऑप्शन बी 1200, ऑप्शन सी 1000, ऑप्शन डी 1500। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1200। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कोणत्या सिंक्रोनस मोटरला ब्रशेस नसतात? ऑप्शन ए हिस्टेरेसिस मोटर, ऑप्शन बी रिलक्टंस मोटर, ऑप्शन सी इंडक्शन मोटर्स, ऑप्शन डी स्टेपर मोटर्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेपर मोटर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। दिलेल्या पर्यायापैकी सिंक्रोनस मोटरचे तोटे ओळखा। ऑप्शन ए आवश्यक डीसी उत्तेजना जी बाह्य स्रोताकडून दिली पाहिजे, ऑप्शन बी ऊर्जा घटक इच्छित पद्धतीने बदलता येतो,
ऑप्शन सी नो लोड ते पूर्ण लोड गती स्थिर राहील. ऑप्शन डी विद्युत चुंबकीय ऊर्जा व्होल्टेजसह रेषीयपणे बदलते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आवश्यक डीसी उत्तेजना जी बाह्य स्रोताकडून दिली पाहिजे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. एसी मोटरमधील फिरणारे चुंबकीय क्षेत्र म्हणतात. ऑप्शन ए परिवर्तनशील गती. ऑप्शन बी सरासरी गती. ऑप्शन सी समकालिक गती. ऑप्शन डी तात्काळ गती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी समकालीन गती. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रेटेड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीवर रोटरच्या कोणत्याही कोनीय स्थितीसाठी विश्रांती व समकालिक मोटर जो कमाल टॉर्क विकसित करेल त्याला म्हणतात. ऑप्शन ए लॉक केलेला रोटर टॉर्क. ऑप्शन बी चालू टॉर्क. ऑप्शन सी टॉर्क बाहेर काढा. ऑप्शन डी टॉर्क आत ओढा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॉक केलेला रोटर टॉर्क. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कोणती मोटर वापरली जाते. ऑप्शन ए इंडक्शन मोटर. ऑप्शन बी अंडर एक्साइटेशन सिंक्रोनस मोटर. ऑप्शन सी डीसी सिरीज मोटर. ऑप्शन डी ओव्हर एक्साइटेशन सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर स्टेटर एमएमएफ रोटर फ्लक्सच्या वेगाने फिरत असेल तर स्टेटर एमएमएफ आणि रोटर फ्लक्स यांच्यातील सापेक्ष वेग किती असेल. ऑप्शन ए 1. ऑप्शन बी -1 ते 1 दरम्यान. ऑप्शन सी 0. ऑप्शन डी 0 ते 1 दरम्यान. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंगचा वापर खालीलप्रमाणे आहे. ऑप्शन ए हिस्टेरेसिस लॉस कमी करण्यासाठी. ऑप्शन बी आवाज कमी करण्यासाठी. ऑप्शन सी सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी. ऑप्शन डी तापमान कमी करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरच्या आर्मेचरमध्ये सेट केलेला बॅक ईएमएफ. ऑप्शन ए फक्त रोटर स्पीड. ऑप्शन बी फक्त रोटर एक्सटेन्शन. ऑप्शन सी रोटर एक्सटेन्शन आणि रोटर स्पीड. ऑप्शन डी कंपलिंग अँगल रोटर स्पीड आणि एक्सटेन्शन यावर अवलंबून असतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फक्त रोटर एक्सिटेशन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंगचा वापर सामान्यतः. ऑप्शन ए फक्त सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी. ऑप्शन बी आवाजाची पातळी कमी करण्यासाठी. ऑप्शन सी एडी करंट कमी करण्यासाठी. ऑप्शन डी शिकार रोखण्यासाठी आणि सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शिकार रोखण्यासाठी आणि सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
जेव्हा सिंक्रोनस मोटरचा वापर पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस म्हणून केला जातो तेव्हा त्याला डॅश म्हणतात. ऑप्शन ए सिंक्रोनस जनरेटर, ऑप्शन बी सिंक्रोनस कंडेन्सर, ऑप्शन सी पॉवर फॅक्टर कंपेन्सेटर, ऑप्शन डी इंडक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोनस कंडेन्सर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा 3 फेज सिंक्रोनस मोटरची उत्तेजना वाढते तेव्हा विधान 1 आर्मेचर करंट वाढतो आणि नंतर कमी होतो. विधान 2 पॉवर फॅक्टर कमी होतो आणि नंतर वाढतो. विधान 3 आर्मेचर करंट कमी होतो आणि नंतर वाढतो. ऑप्शन विधान 4 पॉवर फॅक्टर वाढतो आणि नंतर कमी होतो. ऑप्शन ए 1 आणि 2 खरे आहेत. ऑप्शन बी 2 आणि 3 खरे आहेत. ऑप्शन सी 3 आणि 4 खरे आहेत. ऑप्शन डी 4 आणि 1 खरे आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3 आणि 4 खरे आहेत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरचा पॉवर फॅक्टर असे असू शकतो. ऑप्शन ए फक्त लीडिंग, ऑप्शन बी फक्त लॅगिंग, ऑप्शन सी लॅगिंग युनिटी आघाडी, ऑप्शन डी फक्त युनिटी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लॅगिंग युनिटी आघाडी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरसाठी वेगवेगळ्या स्थिर भारासाठी स्टेटर करंट विरुद्ध फील्ड करंटचे प्लॉट. ऑप्शन ए एस वक्र, ऑप्शन बी यू वक्र, ऑप्शन सी सी वक्र, ऑप्शन डी व्ही वक्र. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्ही वक्र. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कमी उत्तेजित सिंक्रोनस मोटरवर विद्युत प्रवाह वाढते. ऑप्शन ए लॅगिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी युनिटी पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी 0 पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी लीडिंग पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॅगिंग पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्थिर आणि अचूक गतीसाठी खालीलपैकी कोणती मोटर आवश्यक आहे. ऑप्शन ए एसी सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी डीसी सिरीज मोटर, ऑप्शन सी डीसी कंपाऊंड मोटर, ऑप्शन डी एसी इंडक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एसी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल फेज एसी सिंक्रोनस मोटर वापरण्याची सुरुवात करण्याची पद्धत कोणती आहे. ऑप्शन ए कॅपॅसिटर सुरू करणे, ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर सुरू करणे, ऑप्शन सी डंपर वाइंडिंग सुरू करणे, ऑप्शन डी सावलीत खांब सुरू करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डंपर वाइंडिंग सुरू करणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरच्या डंपर वाइंडिंग मध्ये सिंक्रोनस वेगाने चालताना येणारे प्रवाह. ऑप्शन ए स्टेटर करंटच्या टप्प्यात असते, ऑप्शन बी स्टेटर करंट लॅग करते, ऑप्शन सी स्टेटर करंट लीड करते, ऑप्शन डी डंपर वाइंडिंग मध्ये कोणताही प्रवाह नाही,
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, डंपर वाइंडिंग मध्ये कोणताही प्रवाह नाही. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर प्रेरित ईएमएफ टर्मिनल ईएमएफच्या पुढे असेल तर 3 फेज सिंक्रोनस मशीन हे आहे. ऑप्शन ए जनरेटर, ऑप्शन बी मोटर, ऑप्शन सी अनिश्चित मोटर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जनरेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज सिंक्रोनस मशीन म्हणजे डॅश उत्साहित मशीन. ऑप्शन ए दुहेरी, ऑप्शन बी एकल, ऑप्शन सी 2 टप्प्यात, ऑप्शन डी अभिप्राय आधारित. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दुहेरी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मोटर वापरण्याव्यतिरिक्त सिंक्रोनस मोटरचा वापर पॉवर सिस्टम मध्ये खालील गोष्टीसाठी केला जातो. ऑप्शन ए व्होल्टेज सुधारणा, ऑप्शन बी पॉवर सुधारणा, ऑप्शन सी वारंवारता सुधारणा, ऑप्शन डी पॉवर फॅक्टर सुधारणा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पॉवर फॅक्टर सुधारणा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये स्टेटर बॅक ईएमएफ ईव्ही चे परिणाम. ऑप्शन ए मोटरचा वेग, ऑप्शन बी मोटरवरील भार, ऑप्शन सी फक्त डीसी उत्तेजन, ऑप्शन डी वेग आणि रोटर फ्लक्स दोन्हीवर अवलंबून असते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, फक्त डीसी उत्तेजन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. लोड नसलेल्या स्थितीत आणि अधिक उत्तेजनासह आर्मेचर करंट असताना समकालिक मोटरने काढलेला. ऑप्शन ए लागू केलेल्या व्होल्टेजसह टप्प्यात असतो, ऑप्शन बी परिणामी व्होल्टेज ER 90 अंशाने कमी करतो, ऑप्शन सी लागू केलेल्या व्होल्टेजला लहान कोनाने कमी करतो, ऑप्शन डी लागू केलेल्या व्होल्टेजला पुढे नेतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, लागू केलेल्या व्होल्टेजला पुढे नेतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर पोल अगदी सारख्याच वेगाने चालतात ती म्हणजे. ऑप्शन ए इंडक्शन मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी शेडेड पोल मोटर, ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सबस्टेशनच्या रिसिव्हिंग एंडवर सिंक्रोनस मोटर बसविण्यासाठी. ऑप्शन ए पीएफ सुधारण्यासाठी, ऑप्शन बी सबस्टेशन व्होल्टेज स्थिर करण्यासाठी, ऑप्शन सी वरील दोन्ही कार्य करा, ऑप्शन डी कोणतेही कार्य करू नका. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही कार्य करा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये रोटर आणि स्टेटर फील्ड एकाच वेळी फिरतात त्याला डॅश मोटर म्हणतात. ऑप्शन ए डीसी, ऑप्शन बी इंडक्शन, ऑप्शन सी सिंक्रोनस, ऑप्शन डी युनिव्हर्सल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सिंक्रोनस. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दिलेल्या भारासह चालणाऱ्या समकालीन मोटरच्या उत्तेजनातील फरक देखील बदलते. ऑप्शन ए मोटरचा पॉवर फॅक्टर,
ऑप्शन बी मोटरचा वेग, ऑप्शन सी मोटरचा चालू व्होल्टेज, ऑप्शन डी वरील सर्व। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मोटरचा पॉवर फॅक्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। सिंक्रोनस मोटरला सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हणतात जेव्हा ते ऑप्शन ए कमी उत्तेजित, ऑप्शन बी जास्त उत्तेजित, ऑप्शन सी कमी लोड केलेले, ऑप्शन डी जास्त लोड केलेले। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जास्त उत्तेजित। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपण हा आहे नॉन सिलिएंट पोल गुळगुळीत दंडगोलाकार प्रकार रोटर सामान्यतः वापरले जातात। ऑप्शन ए फक्त मध्यम गतीच्या प्राइम मूव्हर्सवर, ऑप्शन बी फक्त हाय स्पीड प्राइम मूव्हर्सवर, ऑप्शन सी कमी आणि मध्यम गतीच्या प्राइम मूव्हर्सवर, ऑप्शन डी फक्त कमी गतीच्या प्राइम मूव्हरवर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फक्त हाय स्पीड प्राइम मूव्हरवर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कमी उत्साहित आणि जास्त उत्साहित समकालीन मोटरसाठी पॉवर फॅक्टर बद्दल खालीलपैकी कोणते खरे आहे? ऑप्शन ए भार वाढल्याने एकटीकडे जाण्याची प्रवृत्ती असते, ऑप्शन बी भार वाढल्याने शून्याकडे जाण्याची प्रवृत्ती असते, ऑप्शन सी भार वाढल्याने अग्रणी हलण्याची प्रवृत्ती असते, ऑप्शन डी भार वाढल्याने लॅगिंग हालचाल करण्याची प्रवृत्ती असते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी भार वाढल्याने लॅगिंग हालचाल करण्याची प्रवृत्ती असते। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो आपल्यासाठी हा आहे सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंग का वापरले जाते? ऑप्शन ए एम्पियन टर्न म्हणजे फील्ड वाइंडिंग मध्ये वाढ, ऑप्शन बी फील्ड सर्किटची उत्तेजना वाढवण्यासाठी, ऑप्शन सी सिंक्रोनस मोटरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर सुरू करण्यासाठी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर सुरू करण्यासाठी। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अतिउत्साही सिंक्रोनस मोटरमुळे खालीलपैकी कोणते घडेल? ऑप्शन ए मशीन एक अग्रण्य पॉवर फॅक्टर करंट काढते, ऑप्शन बी मशीन एक अग्रण्य पॉवर फॅक्टर करंट पुरवते, ऑप्शन सी मशीन एक लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट काढते, ऑप्शन डी मशीन एक लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट पुरवते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मशीन एक अग्रण्य पॉवर फॅक्टर करंट पुरवते। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणते कारण सिंक्रोनस मोटरमध्ये शिकार करत नाही? ऑप्शन ए परिवर्तनशील वारंवारता, ऑप्शन बी परिवर्तनशील भार, ऑप्शन सी परिवर्तनशील पुरवठा व्होल्टेज, ऑप्शन डी विंडेज घर्षण। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी विंडेज घर्षण। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 12 ध्रुवाच्या सिंक्रोनस मोटरचा सिंक्रोनस वेग जेव्हा पुरवठा वारंवारता 50 हर्ट्झ असते। ऑप्शन ए 6000 आरपीएम, ऑप्शन बी 100 आरपीएम, ऑप्शन सी 1000 आरपीएम, ऑप्शन डी 500 आरपीएम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 500 आरपीएम। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सामान्य उत्तेजनासह चालणारी सिंक्रोनस मोटर भारातील बदलाशी जुळवून घेते।
ऑप्शन ए पॉवर अँगल, ऑप्शन बी बँक EMF, ऑप्शन सी टार्क अँगल, ऑप्शन डी आर्मेचर करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर करंट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत सुरुवातीच्या टॉर्कचे चालू टॉर्कशी गुणोत्तर किती आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 0. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 0. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस स्पीड आणि रोटर वेग यांच्यातील फरक म्हणजे ऑप्शन ए स्लिप स्पीड, ऑप्शन बी टॉर्क, ऑप्शन सी व्होल्टेज रेग्युलेशन, ऑप्शन डी पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लिप स्पीड. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर सिंक्रोनस मोटर जास्त उत्साहाने चालू असेल तर पॉवर फॅक्टर असेल ऑप्शन ए लीडिंग, ऑप्शन बी युनिटी, ऑप्शन सी लॅगिंग, ऑप्शन डी 0. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लीडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरमध्ये सुरुवातीचा टॉर्क देण्यासाठी आणि हंटिंग इफेक्ट टाळण्यासाठी काय वापरले जाते? ऑप्शन ए बॅक पिच वाइंडिंग, ऑप्शन बी रनिंग वाइंडिंग, ऑप्शन सी डंपर वाइंडिंग, ऑप्शन डी स्टार्टिंग वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डंपर वाइंडिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पोनी मोटर वापरणे ही डॅशसाठी एक सुरुवातीची पद्धत आहे. ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी सिंक्रोनस मोटर, ऑप्शन सी शंट मोटर, ऑप्शन डी इंडक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मशीनमध्ये डंपर वाइंडिंग डॅश अंतर्गत 3 फेज व्होल्टेज संतुलित ठेवते. ऑप्शन ए अर्धा भार स्थितीत, ऑप्शन बी पूर्ण भार स्थितीत, ऑप्शन सी संतुलित भार स्थितीत, ऑप्शन डी असंतुलित भार स्थितीत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी असंतुलित भार स्थिती. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणते मोटर्स पॉवर हाऊस आणि सबस्टेशनमध्ये बस बारच्या समांतर वापरले जातात? ऑप्शन ए अल्टरनेटर, ऑप्शन बी सिंक्रोनस मोटर, ऑप्शन सी ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी इंडक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरचा वेग ऑप्शन ए वाढत्या भारासह कमी होतो, ऑप्शन बी 0च्या बरोबरीने, ऑप्शन सी वाढत्या भारासह वाढ, ऑप्शन डी बदलत्या भाराखाली जवळजवळ स्थिर राहतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बदलत्या भाराखाली जवळजवळ स्थिर राहतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये.